श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. अविधवा नवमी, अहेव नवमी म्हणजे काय, तसेच या दिवशी सुवासिन स्त्रीला का जेवायला घालावे, तसेच तिची ओटी कशी भरावी, तसेच या दिवशी स्वयंपाक कोणता करावा, या दिवशी उपाय व सेवा कोणत्या कराव्या, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. सुवासिन स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस पावरणा विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्र आहे. या वर्षी ही तिथी 25 सप्टेंबरला आहे. अहेव नवमी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सदवा म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सदवा हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे. प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपल्याला जर कधी मरण आलं तर आपलं सौभाग्य अबाधित असतानाच आपल्याला मरण यावं. मग अगदी तुमचे वडील जिवंत असतील तरी पण आपल्याला आईचे नवमी श्राद्ध हे करायचे आहे, किंवा आई अगोदर गेली असतील आणि त्यानंतर जर वडील गेले असतील तर आपल्याला आईचे देखील नवमी श्राद्ध करायचे आहे आणि वडिलांचे देखील श्राद्ध विधी हा करायचा आहे. आता आपले वडील अगोदर गेले असतील आणि त्यानंतर आई गेली असेल तर अशा वेळेस आपल्याला नवमी श्राद्ध हे करावे लागत नाही, कारण की जेव्हा वडिलांचे श्राद्ध असते त्याच दिवशी आपली आई देखील जेवणासाठी येते असे म्हणतात. पण एखादी सुवासिन स्त्री अगोदर गेली असेल तर तिला नवमी श्राद्धाचा मान असतो आणि तिचा आपण मान सन्मान हा करायलाच पाहिजे, कारण की आपले पित्र जर प्रसन्न असतील तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडतं, त्यामध्ये अडचणी अडथळे येत नाही. मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येतात, आर्थिक टंचाई जाणवत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत असते. त्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळणे हे खूप महत्वाचं आहे. आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला पितरांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे, कारण की या काळामध्ये आपले पित्र पृथ्वीवरती येतात आणि आपण कोणकोणती सेवा करतोय ते देखील बघत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण सेवा करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तर नवमी श्राद्ध कसे करावे, तसेच या दिवशी कोणते उपाय व सेवा कराव्या, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. तसेच जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्यास अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे. आता या अविधवा नवमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल, कारण की या दिवशी आपल्याला स्वयंपाक देखील भरपूर बनवायचा असतो. तसेच पितरांच्या सेवा करणे देखील या दिवशी खूप महत्वाचं आहे. आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल देखील टाकू शकता. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. आता सूर्याला अर्घ्य देणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक मातीचं भांड घ्यायचं आहे, मग मातीचं सुगड घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये थोडंसं शुद्ध जल घ्या, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला जायचं आहे. घराच्या बाहेर देखील जाऊन तुम्ही दक्षिण दिशेला असं पाणी टाकू शकता. आता हे पाणी टाकत असताना आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा, किंवा ज्या व्यक्तीचे श्राद्ध आहे त्या व्यक्तीचे स्मरण करायचे आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, सद्गती मिळते. साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो, मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी राहून जाते. तिचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते. तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू, हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एखादी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असेल तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे. आता या दिवशी आपण आपल्या उंबरठ्याच्या जवळ देखील थोडंसं पाणी टाकायचं आहे. मग घरामध्ये जर माठ भरून ठेवत असाल तर माठातलं पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे.
कारण की पितृपक्षाच्या या काळामध्ये आपले पितृ पृथ्वीवरती येतात, तसेच ते आपल्या उंबरठ्याजवळ येतात. उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपण असं पाणी टाकल्यामुळे आपले पितृ रात्रीच येतात आणि ते तहानेने भुकेने व्याकुळ असतात. आणि आपण जर असं दोन्ही साईडनं पाणी टाकलं तर आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होतो असे म्हणतात. म्हणून आपण दोन्ही साईडनं पाणी टाकायचं आहे. अगदी तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज देखील तुम्ही हा उपाय, ही सेवा करू शकता. तसेच आता ज्या दिवशी अहेऊ नवमी आहे त्या दिवशी आपल्याला एखाद्या सुवासीन स्त्रीला जेवण करायला बोलवायचं आहे, कारण की मान हा तिचाच असतो. पण शहरामध्ये आता पितृ असले तर कोणी सहसा जेवणासाठी देखील येत नाही. मग अशा वेळेस काय करावे, तर आपण एका खुर्चीवरती किंवा एका चौरंगावरती आपल्या आईचा फोटो ठेवायचा आहे. जिचे श्राद्ध असेल, मग आई असेल किंवा आजी असेल, तिचा फोटो ठेवायचा आहे. फोटोला माळ घालायची आहे. त्यानंतर आपण जे काही श्राद्धाचे जेवण बनवलेले आहे ते ताट तिथे ठेवायचे आहे. कोणतीही सुवासीन स्त्री मिळालीच नाही तर तुम्ही हे जेवण गोमातेला देखील खायला देऊ शकता. आपण आपल्या जेवणासाठी जेवढे ताट बनवतो तेवढेच ताट आपण तिथे ठेवायचे आहे. मग आपण 2.5 चपाती ठेवायची आहे. तसेच बाकीच्या भाज्या देखील आपल्याला तिथे ठेवायच्या आहे. आपण दुधाची खीर ही बनवायची आहे. खिरीला खूप महत्त्व आहे. तसेच डांगराची भाजी देखील बनवायची आहे. डांगराला काशीफळ देखील म्हटले जाते. डांगर व भोपळ्याची भाजी बनवावी. गिलके, कारले, गवार, भेंडी, मेथी, चक्की, डांगर, मुगाची उसळ, चवळी, भात, खीर, पुरी, कढी, भजे, उडदाचे वडे याला खूप महत्त्व आहे. कारण की उडदाच्या वड्यांशिवाय श्राद्ध हे पूर्ण होत नाही असे म्हणतात. मग या सर्व भाज्या आपण बनवायच्या आहे. आता हा श्राद्धाचा स्वयंपाक बनवत असताना आपण त्यामध्ये कांदा लसूण हा चुकूनही टाकायचा नाही. आपल्याला सात्विकच अन्न बनवायचं आहे. आता या अविधवा नवमीच्या दिवशी आपल्याला एका महिलेची ओटी भरणे देखील अत्यंत गरजेचं आहे. मग जी महिला तुमच्या इथे जेवणासाठी येणार असेल त्या महिलेची आपण ओटी भरावी. मग ओटीचं जे काही साहित्य आहे ते तुम्ही घेऊ शकता. मग यामध्ये ब्लाऊज पीस असेल किंवा अगदी तुम्ही एखादी साडी घेतली तरी पण चालेल, खण असेल, तसेच सुवासिनींचं जे काही साहित्य असतं, शृंगाराचं 16 शृंगाराचं साहित्य देखील देऊ शकता. किंवा 16 शृंगाराचं साहित्य देणे शक्य नसेल तर कमीत कमी 5 शृंगाराचं किंवा एका शृंगाराचं साहित्य तुम्ही त्या महिलेला द्यायचं आहे. मग बांगड्या देऊ शकता किंवा काजळ, टिकली, पायातील जोडवे. काही ठिकाणी तर जेव्हा अविधवा नवमी असते तेव्हा एखाद्या महिलेला चांदीची जोडवी देखील केली जातात. तुमच्या इकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील नक्कीच करू शकता. पण आपल्याला एका सुवासीन महिलेची ओटी ही भरायचीच आहे. तसेच त्यामध्ये आपण थोडेसे गहू देखील टाकायचे आहे. जे काही ओटीमध्ये साहित्य असतं ते सर्व साहित्य आपण घ्यावं आणि त्या महिलेची आपण ओटी भरायची आहे, तिचं दर्शन घ्यायचं आहे. तसेच आता तुमच्या आईचं श्राद्ध असेल किंवा आजीचं श्राद्ध असेल तर तिच्याकडे आपण माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे की घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल किंवा काही चुकले असेल तर आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी मी तुमचा सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्यानंतर आपण ज्या व्यक्तीचे श्राद्ध आहे तिचे दर्शन घ्यायचे आहे. तसेच घरातल्या सर्व व्यक्तीने तिचे दर्शन घ्यावे. या दिवशी ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः जरूर लिहा. धन्यवाद.